मॅडम पण टीचर आहे. 2009 पासून त्यांनी सोशल वर्कला ॲक्टिव्हली सुरुवात केली. आधी पण ते करत होते, ठीक आहे. 2009ला सुरुवात केली. त्यांच्या ॲक्टिव्हिटीबद्दल सविस्तर आता तुम्हाला सांगते. सर्वांना नमस्कार. छान आनंद वाटला की पहिल्या वेळेस तरुण वर्ग आश्रमाला भेट देतो याचा आनंद वाटला की या तरुणामध्ये काहीतरी जागृती व्हावी. तुमच्या आईला सुद्धा तुम्ही असा अनाथ सोडू नये, हा सगळ्यात महत्त्वाचा माझा संदेश आहे. मित्रांनो, मी गेल्या 15 वर्षापासून अनाथ मुलं सांभाळतोय. 8,000 मुलं महाराष्ट्रातले मी सर्वांना फोटो सगळे त्याचे पाठवले, तुमच्या मॅडमला पाठवले. आणि हे तुम्ही कसं केलं? मी शिक्षक आहे. महाराष्ट्रामध्ये माझी विंग आहे. मी जीवन गौरव मासिक नावाचं चालवतो. त्या मासिकाच्या माध्यमातून मी 8,000 मुलं दत्तक घेतले. पालावरची मुलं असतील, भट्टीवरची मुलं असतील, ऊसतोड कामगाराची मुलं असतील, रस्त्यावरची मुलं असतील. या मुलांना शाळेच्या प्रवाहात आणली, त्यांना शिक्षण दिले. कुठलाही कोणाचंही मदत नाही. तुमच्यासारखे जे डोनर असतात त्यांना आम्ही शोधतो. त्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. सरांना पण मी ती पोस्ट पाठवली की आम्हाला एवढे एवढे मुलं आहेत, या मुलांना शैक्षणिक साहित्य, त्यांना दप्तर असतील, जास्त काही त्यांचं मागणी नसतील, त्यांच्या पाठीवर दप्तर आणि त्यांच्या हातामध्ये वाया असल्या की त्यांचं शिक्षण जवळपास पूर्ण होतं. त्याला पोटाला नसलं चालेल, पण पाठीवर दप्तर असलं पाहिजे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बाळांनो, शिका. शिकलात तर तुमचं काहीतरी भविष्य होईल, नाही शिकला तर तुमचं काही नाही. आणि म्हणून हा महामानवाचा वसा घेऊन आज महाराष्ट्रामध्ये मी 8,000 मुलं दत्तक घेतले. हे करत असताना मी अनेक खेडेगावात फिरत असताना पाहिलं की तिथे अनाथ माई आहेत, मुलं आहेत मोठ्या मोठ्या नोकरीला. आज माझ्याकडे SBI बँकेतलीच आई आहे, त्या मुलांची आई आहे. मला याचं वाईट वाटतं गोष्टी. आणि खेड्यागावात फिरत असताना त्या माऊली शहरात मुलं आहेत, बायकोसोबत राहतात, मुलं तिकडे चांगल्या चांगल्या शाळेमध्ये आहेत, परंतु आई आणि वडील गावाकडे आहेत. त्यांना पैसे पाठवणं म्हणजे त्यांचं हे नसतं. त्यांना तरी वाटते आपल्या मुलाबाळामध्ये आपण राहावं, आपल्याला कुणीतरी आई म्हणावं आणि त्या आपल्या नातवंडाला मी मांडीवर घ्यावा असं त्यांना वाटतं. मला त्यांच्या लगेच प्रकरणात 2 जण आले, लगेच त्याला विचारायला लागले की बाबा आई कुठून आला, काय आला, तुला लेकर नाही काय, तुम्ही कोणत्या धर्माच्या जाती नाही. की त्यांना काय होतं, लेकर होतं आणि ते रात्रभर रडती ना. मी त्या मुलाला बोलवलं, म्हणून तसं नका बोलू नका. तर ती जर आई रडत असते रात्री, म्हणते मी काय औषध देऊ, कोणतं देवाचं सांगा बरं, काय औषध देणार ना. तुम्ही या फ्रेंडाने बोला, छान आहे, कसे गावाकडे खर्च लागत असेल, आपण सगळं आई आणि बाकीचे जे विचारलं ना त्यांना पण वाटतं की माझं मुलगा झाला माझ्यासमोर, असं का बोलत नाही बरं. म्हणून मी खेड्यागावामध्ये करत असताना पाहिलं की त्या माऊलींचे बोटाचे वाळावे असते. माझ्या म्हाताऱ्याचं सोयचे नाही, तर त्याच्या बोटांच्या स्वयंपाक करतात, भाकरी करतात. ही मी परिस्थिती पाहिली चुलीवर टाकताना. तिथूनही कल्पना सुचली की आपण त्यावर टाकू नये. मी स्वतः मागासवर्गीय शिक्षक आहे. अनेक लोकांचे मारवाडी मराठ्यांचे समाजाचे मोठ्या मोठ्या लोकांचे वृद्धाश्रम आहे, पण मागासवर्गीयांचं कुठे येत नाही. मी पाहिलं माईचं नाही, विशेष करून आईंचं नाही. आणि मी जाण केली की माझ्या आईच्या स्मरणार्थ मी का बरं करू नये. मी का 20-25 माईची सेवा का करू शकत. मला जर 1 लाख पगार आहे, माझ्या बायकोला 1 लाख पगार आहे, मी करू शकतो. ती मी पाहिलं आणि बायकोला आम्ही ठरवलं सगळ्यांनी की आपल्याला ही सेवा करायची. माझी आई पण म्हटली होती की कोणाच्या काही मुखात 2 तास घालायचे. ही पुण्यकर्म तुम्हाला तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं होतं, तुम्ही जर जीवनामध्ये जर पुण्यकर्म कमवलं तर तुमच्या जी काही गोष्टी तुमच्या आडी येतील, दुःख येतील, ते सारण्याचा प्रयत्न हे कर्म करतात. म्हणून माणसाने कर्म करायचं. असं काय नाही पैसे दिले म्हणजे कर्म होत असते. आज तुम्ही सेवा केली ती हे सुद्धा तुमचं मोठं कर्म. तुम्ही जे आला त्या गौरी पाहिलं, त्यांना आज तुम्ही पाणीपुरी खाऊ घातली, आज काहीतरी वेगळं त्याच्या तोंडाला चव दिली, हे तुमचं पुण्यकर्म झालं. सगळ्यांच्या पैशातनं तुम्ही त्यांना खाऊ घातला. आज खूप आनंद वाटला मला की त्या माऊलीला इथं तुम्ही बोलू. आज आमच्याकडे काल सरांनी वेळ घेतली, कारण परंतु पिक्चर दिलं. रोटरी क्लबवाले काय करतात, त्यांना महिन्यातून 15 दिवसाला त्यांना पिक्चर देतात आणि त्यांना पिक्चर नाही, देऊळबंद पिक्चर दाखवला, तिकडं जेवण हॉटेलमध्ये येतात, ते घेऊन आणू शकतो. कारण ती एक पुण्यकर्म आहे. मित्रांनो, तुम्ही नवीन आहात, येत आहात, तुम्ही सुद्धा तुमच्या आईवडिलांची सेवा करा. इतकी सेवा करा की तुमच्या मुलाला पण गर्व वाटला पाहिजे की माझी आजी आहे ना, हीच माझी आई. इतकं त्यांना असं जीव लावा. सुख दुःख काही असो तुमच्या आईसोबत लावत असतानाच मित्रांच्या आईचा पण विचार करा, ज्याला तुम्ही नाही, जे अनाथ आहेत, निराधार आहेत, त्यांना कोणी सांभाळत नाही, त्यांच्यासाठी पण लक्ष करा की तीच माझी माय. असं पण नाही आपलीच आई आहे असं पण नका. कारण पुण्यकर्म कमवायचे तुम्हाला. तुमची आई पण असं करून म्हणते की बाई माझ्याकडेच बघणार, तुम्ही दुसऱ्यांच्या आईकडे पण नाही. तुमच्याच मित्राच्या आई एखाद्याची खूप गरिबी परिस्थिती असेल, त्यांच्या पण आईला हेल्प करा, त्यांच्या पण आईवडिलांना मदत करा, सुखादुखामध्ये धावून जा. हेच पुण्यकर्म तुमच्या आळे. आणि खूप छान निर्णय घेतला सर मॅडम तुम्ही की आश्रमाला भेट देण्याचा. तुम्ही आलात, आश्रमाला भेट दिली, खूप छान. मला पण वाटलं की तुमच्या नवीन
माईंडमध्ये काहीतरी फिट झालं की वगैरे आश्रमामध्ये पण माई असतात. कसे येतात माई माहिती आहे तुम्हाला? कसे येतात? त्याचं कारण खूप मोठं कारण आईला येण्याचं आश्रमामध्ये. त्यांना असं वाटतं, कोणाला वाटत नाही आश्रमात यावं. आज माझ्या मित्राच्या आश्रमामध्ये जेज रिटायर जेज का बरं आले असतील ते? त्याचं काय कमी त्या रिटायर जेजला? काय कमी नाही. तिथे पोलिस, त्यांच्याकडे 5-50 पोलिस, त्यांचे वॉचमॅन, त्यांचे माणसं, कार्य त्यांचा रुबाब. जेज म्हणलं कसं असेल, तीच मेंटॅलिटी त्यांची तिथली वागण्याची, त्यांच्या कार्यकर्त्या, त्यांच्या लोकांना ती वागण्याची मेंटॅलिटी. ती घरामध्ये तसं नसते होत. घरामध्ये सुनाल तसं बोलायला सहन होत नाही, बायकोला होत नाही, लेकराला तर अजिबात. जसे लेकरं मोठी होतील तसं लहान असेल ना, आपण बबड्या लो बोलतो ते त्याला आपण बोलतो छान, आपल्याला वाटतं छान. जसं तो मॅच्युअर होईल, मोठा होईल, तसा बापाने अपेक्षा करू नयेत मुलांना, आणि मुलांनी बी कारण ते ऐकत नाही, कारण ते विचार सारखे नसतात. आई वडिलांचे विचार जुळत नाहीत मुलांचे. आणि आपण खरंच तुम्ही लहान लेकरासारखं बापाला म्हटलं पाहिजे, बोललं पाहिजे. काही काही लोक बघा, मी आज मी पाहतो हिडकवून लावतो. म्हणजे त्यांनी जरी एखादी वस्तू मागितली ना मागता तुम्ही दिले पाहिजे. तुम्हाला माहिती याच्यात कोण तुमचा पगार झाल्यावर सगळं पगार येतो. पगार झाल्याबरोबर मला सांगा, कोण पहिले माईला साडी करून घेऊन जाते तुमच्या याच्यात? माझा पगार झाला, माझ्या माईला मी पहिले साडी नाही आहे. माझा आनंद वाटला, अभिमान वाटला. याच्यासाठी म्हटलं मी तुम्हाला, कारण हे तुमचं पुण्य. तुमचा पगार झाला, एक पगार झाला की 100 रुपयाचं पुस्तक घरी घेऊन जायचं. हे तुमच्या मुलांसाठी आदर्श आहे. अनेक लोक खाऊन येतात किडे, गुलाबी, चिवडा, हे खाऊन मुलं खाऊन हागणारच आहे. पण पुस्तक जर गेलं तर ते तुमची मुलं वाचतील आयुष्यभर, आणि पुस्तकाने मस्तक सुधारतात. त्याच्यामुळे खाऊपेक्षा ते द्या, पुस्तकं द्या. पगार झाला की पुस्तक घेतलं गेलं पाहिजे. मी शिक्षक म्हणून मला लय बोलायचं हवं, पण तुम्ही आज आला तर खूप छान म्हटलं मला बोलायला. आणि खरंच तुम्हाला तुमच्या कारण मी लेख लिहितो महाराष्ट्रामध्ये. सम्राट पेपरला माझे दर आठवड्याला लेख असतात. हे सरांना पाठवले. वेगवेगळ्या विषयावर माझे लेख असतात. मी स्वतः लेखक, माझे 6 पुस्तक प्रकाशित आहे. माझे जर खाली पाहिलं तुम्ही त्या माहिती दिली तर जवळजवळ 3000 पुस्तक आहेत. मी आता 14 एप्रिलला 15,000 पुस्तक वाटत करू. 15,000 पुस्तक माझे अवगत नाही, पण मी तुमच्यासाठी डोनर करतो. त्यांच्या माध्यमातून मी घेतो आणि लोकांच्या घराघरात ते पोहोचवतो की काय आहे नेमकं, हे पोहोचवतो. मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमचा पगार झाला की पहिले एक पुस्तक द्यायचं. तुमचे आई बाबा जर असतील तर त्या पैसे वाचवा, नाही एका महिन्यात देऊ नका. 2, 4, 6 महिन्यात एक महिला साडी न्या, पप्पाला तुमच्या एखादा ड्रेस न्या. नकळत त्यांना काही विचारू नका, सांगू नका तुमच्या माप काय, पप्पा काय नाही. त्यांचं शर्ट घेऊन जायचं जुनं पुराणं बॅगेत, हे शर्टाचं माप पाहायचं. आणि तुम्ही बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. हा मी म्हणतो तुम्हाला जर तुम्ही अचानक जर त्यांना दिलं तर लिहा नाही, पण तुम्ही किती म्हणा त्याला बाबा मी तुम्हाला घेऊन जातो, त्याला अर्थ नाही. पण अचानक गिफ्ट मिळणं, आज तुम्हाला बघा तुमच्या मॅडम एखाद्या तुम्हाला गिफ्ट दिली, किती चेहऱ्यावर आनंद होईल तुमची. हे तुम्हाला नंतर पगार कामात दिलं, तुम्हाला हे माझे पगार कष्टच केले, याचा असा अर्थ होतो. कारण लक्षात ठेवा, बक्षीस ही खूप मोठी गोष्ट असते. म्हणून एकच माझा संदेश असेल की अनाथांना, निराधारांना नेहमी मदत करा. जिथं 10 रुपये कमवतात ना, तिथला 1 रुपया तुमच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये कधी ठेवत राहायचा, कधी टाकत राहायचा. रोज महिन्याला म्हणा 10 रुपये, महिन्याला 100 रुपये हे टाकत राहायचे. आणि जिथे तुम्हाला मनाला वाटतंय ते खरंच गरज आहे, ज्या ठिकाणी अनाथ आहे, निराधार आहे, ज्याला गरज आहे, अशा ठिकाणी जाऊन ते पुण्यकर्मदान करायचं. हे पुण्यकर्मदान तुमच्या लेकराला, तुमच्या परिवाराला, तुमच्या आईवडिलांना, तुमच्या बायकोला आणि तुम्हाला हे मिळत असतं, नकळत मिळत असतं. गेल्या आठवड्यातच माझा मित्र सोलापूर हायवेने जात असताना नवरा बायको पोरं सगळे गाडीमध्ये, गाडी फास्ट केली, त्याला माहित नाही, तरी गाडी पलटून गेली. मुलं बायको आतमध्ये असताना, खोकडपुऱ्यामध्ये राहणारा माझा मित्र आहे, तो पण प्राध्यापक आहे. केसालाही धक्का लागला नाही, मुलाशाने खर्च करून, फक्त गाडी टायर तुटलं, नवती पलटी. कोणाला काय लागलं, त्याचं कारण काय माहिती? मी काय कोणत्या देवा धर्माला मानणारा माणूस नाही, पण पुण्यकर्म कसं असतं बघा, ते पुण्यकर्म तिथे आला. लेकराच्या केसलाही धक्का लागला नाही, बायकोच्या नाही, त्याला आपण नाही लागलं, कुठेच नाही काय, फक्त गाडीवर पलट्या मारला, काहीच नाही. का? कारण ते पुण्यकर्म त्याला आला. लक्षात हे सुद्धा तुमच्या काम मध्ये, त्या नोकरीमध्ये कुठं बांधायचं असेल, ते पुण्यकर्म न कळत करायचे. देवाला काय नाही म्हणायचं, मनात मनात तुमच्या आईवडिलांना समोर ठेवायचं, तुमच्या आईवडील ते देव, त्यांना स्मरण करायचं त्यांचं. आणि स्वइच्छाने आपल्या मनाला तसं वाटेल तिथेच दान द्यायचं. पण कोणी असं दान करेल शेवाच्या रूपात, तुम्ही झाडो मारेल शेवाच्या रूपात करेल. कोणाला वाटलं बाबा मला एखाद्याला कपडा नाही, ड्रेस नाही, त्या मुलाला दत्तक घ्यायचं, हे झालं पुण्यकर्म मित्रांनो. आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तुमच्या SBI बँकेमध्ये तुमची बढती हो, प्रगती हो.
तुमचं घर दार बंगला, तुमची मुलं बाळ खूप मोठे शिकव, तुमच्या आईवडिलांचं कल्याण हो, मंगल हो. त्यांची धन्यवाद. आणि आता गोष्ट अशी, मी शिक्षक असल्यामुळे 60 लाख रुपये लोन काढून, तुमच्याच SBI बँकेतून लोन काढून हे मी उभारलेलं आहे. माझ्या माईंना असं वाटू नये की बाबा हे आश्रमामध्ये मी आले, असं वाटू नये. तिला आल्यानंतर तिचं आयुष्य वाढवं. आश्रमामध्ये मरायला येत नसतात, आश्रमामध्ये आयुष्य वाढण्यासाठी येत असतात. तर त्या माऊलींचं आयुष्य इथे वाढावं हा त्यामागचा माझा संकल्पना आहे की त्या माईंचे 5 वर्ष 10 वर्ष ते आयुष्य वाढावं. गेल्याच आठवड्यामध्ये मी सरांना सांगितलं, माझी एक माई इथंच एक्सपायर झाली, त्यांना दाखवायला पण फोटो मी कशी एक्सपायर झाली म्हणून. परंतु हे सांगणार नाही, त्यांच्या कुणी आले पण नाही त्यांना न्यायला. मी फोन केला, फोन ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. ठीक असो, काही होत असतो. पण तुम्ही सुद्धा तुमच्या आत इथून गेल्या पहिले काम करा. इथून गेलात, आत्ता गेलात की पहिले माईच्या बापाचे फक्त जर तुमच्या जवळ असतील तर पाया पडा, नसतील इथं तर मनातल्या मनात तुमच्या श्रद्धा ठेवा. आणि नंतर तुम्ही जेव्हा सुट्टी लागेल तुमच्या बँकेच्या कामाच्या वेळेतून, तेव्हा तुमच्या आईवडिलाच्या घरी जा. असं जा की त्या आईला काहीतरी वेगळं गिफ्ट द्या. काही लागत तेव्हा माईला एक चिरकुट लागतंय, एक चिरकुट लागते. साधं तिला जर वाटलं ना माझ्या पोराने साडी आणली, माझ्या मुलीने साडी आणली, अरे बाप विचारूच नका. 1 वर्ष तर ती दिसत तुमच्या ध्यानात ठेवी, ती इतकी सपोर्ट ठेवी, तिला फाटू पण देणार नाही. कारण हे मी आमच्या त्या माईवरून पाहतोय, माझ्या माईवरून पाहतोय. मला पगार नसताना मी 10 वर्ष मी विनोदवारी शाळेवर काम केलं. विनोदवारी शाळेवर काम करत असताना मी हॉटेलवर, रामा हॉटेलला मी वेटर म्हणून काम केलं. आणि त्या पहिला पगार त्याच्यातलं माझ्या माईला मी साडी घेतली. तेव्हा तो आनंद मी माझ्या माईचा पाहिला. माईनं मला खुरपून, शेतामध्ये खुरपून मला वसतिगृहात टाकलं. आणि इथं वसतिगृहात दुसऱ्या गावातला मुलगा होता म्हणून त्याच्या माध्यमातून टाकलं, म्हणून मी आज ह्या लेवलला आहे शिकलो. मी वसतिगृहात शिकणारा मुलगा आहे. आणि माईची इच्छा म्हणून मी 1.5 ते 2.5 लाखाची मूर्ती, पंचधातूची मूर्ती बनवतो. ते माझं दैवत आहे. त्यांच्याच पुण्यानं आज सगळ्या माई मी जगवतो. 25 माई माझ्याकडे आहेत. सर्वांना तेच म्हणलं की बाबा माझे पण कार्यक्रम असतात, मला वेळ घ्यावा लागतो. पण नाही म्हणले ते मॅडम, नाही असं म्हटलं की बाबा आता आम्ही कधी येऊ, कधी नसताना मग लोकांचे. आज मी एक प्रोग्राम पोस्टपोन केला, सरांना दाखवलं आहे, त्यांना लाईव्ह पण व्हिडिओ दाखवला. कारण आमचं कसं असतं, माझ्याकडे डोनरवरच अवलंबून, पुढे डोनर घेऊन जातात. आता ते माई येतील म्हणजे इतक्या वेळ पण आम्हाला खाली थांबायला जमत नाही, कारण आता त्याची झोपायची वेळ होईल. गोळ्या द्यायच्या, आता कोणाला शुगरच्या गोळ्या आहेत, कोणाला बुकीच्या गोळ्या आहेत. मग त्या आम्हाला ते जेवण झाले त्यांना द्यायचं होतं. कारण मग परत 8 वाजता 7:30-8ला आम्ही क्लोज लावून. आता तुम्ही सांगा काय तुमचं, कारण सर म्हणले की आमचे काय काय रिक्वायरमेंट आहे ते सांगा. मी म्हणलं आम्हाला पैसा नका, काय तुमचं 1 रुपया नका देऊ. पण माझ्या माईला जी हे लाईट येतं हे तिथं 15 ते 20 हजार रुपये मला बिल येतं दर महिन्याला. त्यासाठी मला सोलार जर दिलं म्हणलं तुम्ही खूपच चांगलं होईल, पुण्यक्रमाचं काम घडेल. तर तुमच्या त्या तेच 10-15 हजार रुपये माझे जर वाचले तर माझ्या माईला अजून मी चांगलं जेवण येईल. तुम्ही पाहिलं माझं जेवण जी मी खातो नाही घरामध्ये तेच माझ्या माईला येईल. की असं काही नाही की तिला बिना तेलाची चपाती. आज तुम्ही येणार ताई म्हणून खास स्पेशल स्वीट तयार केला, कारण देत नाही शुगरचे माणसं असल्यामुळं ते मी टाळतो. पण आता आमचे मॅडम येणार म्हटल्यानंतर मला अजून छान वाटलं, हो येऊ दे, त्यांचे चरण स्पर्श होते. तर आम्हाला काही नाही काही त्यांच्याकडनं आदर्श घेतो. सांगा मॅडम काही प्रॉब्लेम नाही. मी जास्त बडबड केली त्याबद्दल माफी असतं. आम्हाला तुमचं कार्य समजून द्यायचं कसं कसं करणार आणि तुमच्या करतात मुलं विचारतात की येस त्यांना विचार करायला तुम्ही बरोबर आहे. आणि बघा, तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि मग करा. इथून गेल्यानंतर पहिला पगार झाला की माईला साडी नेणार, लिहून घ्या मॅडम. आणि तुम्ही विचारायचे तिथे कुणी साडी घेतली, मनातून सांगतील, फोटो काढून सांगतील की बघा मी दिली. आणि त्या माईचा चेहरा ज्यावेळेस ते त्याला कोणाला तरी घरच्याला फोटो काढायला लावा, तो चेहरा बघा. आणि आताचा एखादा फोटो काढून मागायला लावा आणि मग बघा. खरं हे बघा फिलिंग तुम्ही. कारण माझा अनुभव सांगतो मी याच्यात काय. खूप छान वाटलं मला. थँक्यू, धन्यवाद. मी पण इथेच करतात. कोण मी माझं 7 वेळा